हॅलो, षटक क्रमांक आपण पाहतो मैत्रिणी आता मावळ तालुक्याचे असे दोन संघ आहेत ज्या संघांची चर्चा नेहमीच राहिलेली आहे. मग गोलंदाजी, फलंदाजी, एफर्ट, संघर्ष कित्येक वेळा फायनलचे सामने या दोन संघांमध्ये झालेले आहेत. कित्येक वेळा एकमेकांना आसमान दाखवलेले, कित्येक वेळा एकमेकांना पराभवाची धूळ चारली. डीजे थोडासा आवाज द्या. सामन्याला आपण पाहतोय मैदानामध्ये सुरुवात होतीये. आघाडीची दोन्ही फलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल झालेत. एका बाजूला असेल तो लाला दौंड, दुसऱ्या बाजूला असेल जयश आणि षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन येणार तो अभि दाभाडे. सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. बिग विकेट गॉन. लाला दौंडला परतावं लागतंय. आणि आपण पाहतोय मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती लाला दौंडची विकेट येताना पाहायला मिळाली. ज्या खेळाडूकडून खूप साऱ्या अपेक्षा जरूर होत्या तो लाला आज मात्र आपण पाहतोय शून्यावरती पास झालाय. अनेक वेळा आपण पाहिले की या संघाने एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा षडयंत्र रचलेली आहेत. अनेक वेळा एकमेकांकडून सपाटून मार खाल्लेला आहे. अनेक वेळा एकमेकांना आसमान दाखवलेलं आहे. मैदानामध्ये असं म्हणायला काही हरकत नाही, एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून हे दोन संघ आहेत, परंतु मैदानाबाहेर तितके जवळचे मित्र देखील आहेत. पहिल्या चेंडूवरती अभि दाभाडे आला. पहिल्या चेंडूवरती लाला दौंडची मोठी विकेट मिळवताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज बाळकृष्ण दाभणकर, बाळाभाऊ मैदानात आपण पाहतो दाखल झालेत. अभिचा पुढचा चेंडू राऊंड द विकेट. हा चेंडू अगदी हलक्या आपण पाहतो ते कट केला जाईल. नथू दाभाडे पहा इथे फेकी जबरदस्त होती, परंतु एक धाव तिथे मैदानामध्ये येणार आहे. आणि खऱ्या अर्थाने मी अनेक वेळा पाहिलेलं आहे, ज्यावेळेस D11 विरुद्ध स्वराज्य क्रिकेट क्लबचा संघ खेळतो ना, त्यावेळेस हे दोन्ही संघ एक वेगळ्या जिद्दीने खेळतात. जिद्दीला पेटून उठतात की आम्हाला फक्त जिंकायचंय. हे असे दोन संघ आहेत. कधी कधी तुम्ही अख्ख्या स्पर्धेमध्ये जिद्द पाहणार नाही, परंतु हे दोन संघ समोरासमोर आले की तो संघर्ष, ती जिद्द तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल या दोन्ही संघाकडून. JS सहित स्ट्रायकर तयार आहे. हा चेंडू पडला, थोडीशी दिशा बदलली. आज आपण पाहतोय अभि दाभाडे एक वेगळ्या शैलीने मात्र तो गोलंदाजी करतोय. अभि दाभाडे नेहमी वेगवान चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो, परंतु आज त्याच्याकडे व्हेरिएशन पाहायला मिळतंय. त्याने ओळखलं की या मैदानावरती गरज कशाची आहे, ही मातीची खेळपट्टी आहे. तुमच्याकडे जर गुणवत्ता असेल ना, तर तुम्ही भल्या भल्या फलंदाजांना नाचवू शकता. पुन्हा कट केल्या बॉलला शॉर्ट कोणला आपण पाहतोय प्रवीण शिंदे चेंडूला घेतोय, फेकतोय, परंतु तिथे काय होणार आहे, फेकी थोडीशी आपण पाहतो उशिरा झाली, तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एक धाव जी आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाईल. या एका धाब्याच्या मदतीने आपण पाहतो संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतात धाबलकावरती 2 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईक ऑन बाळकृष्ण दाभणकर. आज आपण पाहिले गेले तर या स्पर्धेच्या सर्व कमलशील भाऊ मस्के यांच्या नेतृत्वामध्ये आज या स्पर्धेचं देखणं आयोजन सुरू आहे. आणि इथे चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा वळण घेणारा चेंडू, इथे डॉट. मावळचा आपण पाहिले गेले तर एक अष्टबोली खेळाडू म्हणून सर्वात जास्त मागणी असणारा खेळाडू अभि दाभाडे, जो गोलंदाजीसाठी पहिली षटक घेऊन आलेला आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जाईल. नथू दाभाडे डाऊन दी बॉल आणि तिथे विकेट. फलंदाज होईल बाद.
पाहायला मिळाली. फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय तो बाळकृष्ण धामणकर. आणि आता पाहिजे मैदानामध्ये पुन्हा एकदा नवीन फलंदाज दाखले तेवढे तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते समीर शिंदे. द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ मावळ म्हणून देखील अभि दाभाडेचं नाव का घेतलं जातं ते अभि दाभाडेने आज दाखवलेलं आहे. आणि हे नाव मित्रांनो तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, कारण या नावाने येणाऱ्या काळामध्ये गर्दी होणार आहे. कारण या खेळाडूकडे जिद्द आहे, या खेळाडूकडे चिकाटी आहे, या खेळाडूकडे मेहनत घेण्याची ताकद आहे. आणि म्हणूनच अभि दाभाडे हे नाव आज मावळच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तो अभि दाभाडे षटक क्रमांक संपले गेले. पहिलं एक षटकाचा आपण पाहतो खेळ संपला. धापलकावरती अवघ्या 2 धावा आहेत आणि 2 फलंदाज त्याने डगआउटच्या दिशेने पाठवलेले आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं मैदानामध्ये असेल आणि दुसरं षटक मैदानामध्ये घेऊन येते गोलंदाजीसाठी गोलंदाज मनोज दाभाडे, संघाचा संघनायक. संघनायक कसा असावा ते अनेक वेळा मनोज दाभाडेने दाखवून दिलेले आहे. लोअर फुल टॉस बॅकफुटला जा, चेंडू मात्र जयच्या बॅट मधून डीप बॅकच्या कव्हरला. पहिल्या चेंडूवरती मनोज दाभाडे यांच्या बॅटमधून आपण पाहता आलेला चौकार आहे. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाबलकावरती 6 धावा आहेत. आणि इथे जसा आला तसा फिरकून दिला. आपण पाहतोय दुसरा चौकार. 2 चौकार इथे आलेत. धाबलकावरती धावा आहेत 10 धावा. जयश सईद उंच बरा तगडा ताकदवान मजबूत एष्टीचा असणारा जयश. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट डीप पॉइंटला चेंडू मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. लागोपाठचे 3 चौकार जयशच्या बॅटमधून आलेत. संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे पोहोचणार. धाबलकावरती 14 धावा. स्वदेशी मित्र आमचे मोहित शेठ कालेकर देखील उपस्थित झालेले आहेत. मावळ भूषण, पराग औरंगे, सुनील रेड्डी, महाराष्ट्र पोलीस, रहीजी मुलानी. आज खूप सारा खऱ्या अर्थानं सीसीएलचा हा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित आहे. ओ हा चेंडू मात्र आपण पाहतोय इन कटर चेंडू. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय थोडासा वळण घेणारा चेंडू होता. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे. धाबलकावरती 14 धावा आहेत. क्वार्टर फायनलची मॅच आपण इथे जी मैदानामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू जयच्या बॅटमधून लॉंग ऑनला. हा चेंडू पुन्हा एकदा कॅपमध्ये चेंडू.
संपलाय. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 22 धावा खर्च केल्यात मनोज दाभाडेने. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा. दोन षटकांचा आपण पाहतोय मैदानामध्ये खेळ संपलेला आहे. धाफलकावरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 24 धावा ज्या धाफलकावरती इथे धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो थोडासा बदल इथे मैदानामध्ये होणार आहे. उद्या देखील मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संघ 8 संघ देखील या मैदानावरती खेळणार आहे. उद्या CCL लोणावळा संघ खेळेल. उद्या कोराय ट्रॅकर्स कुरवंडेचा संघ खेळणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं घेऊन पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये अभि दाभाडे. स्ट्रायक ऑन समीर. यावेळी मात्र आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू. चेंडू मात्र इथे डॉट आलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानामध्ये स्थिर असणार आहे. धाफलकावरती धावा जर आपण इथे पाहिले गेलं तर 24 धावा ज्या धाफलकावरती आहेत. तिसरं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना अभि दाभाडे पुणे एंड कडून तो मात्र गोलंदाजी करतोय. ओ पुन्हा एकदा सुरेख चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडला तिथे थोडीशी दिशा बदलली. बॅट आणि बॉल मध्ये आपण पाहतोय संपर्क नाहीये. मला वाटतं आहे कारण समीरने क्रीज सोडून दिलेलं आहे. तिथे विकेट आली. फलंदाज बाद होईल समीर शिंदे. मॅच कडे आपण पाहतोय पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असणार आहे मैदानामध्ये. पुन्हा अभि दाभाडे नवीन फलंदाज दाखल झालाय उमेश धामणकर. 24 धावा धाफलकावर आहेत. खोलवट टप्प्याचा बॉल तिथे मैदानामध्ये पाहायचं. शॉट फाईन लेगला चेंडू पण पाहतोय अडवला जाईल. त्यानंतर घेतलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात 25 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. षटक क्रमांक आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये अगदी तिसरं षटक प्रगती पथावरती असताना ओ हा चेंडू पहा अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जाईल. मिड विकेटला चेंडू खेळला जातोय. दूरवरून क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आशिष आणि बॅकअप साठी असणारा प्रवीण. 2 धावा ज्या मैदानामध्ये घेतल्या जातील या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती धावा तिकडे जे खेळाडू आहेत ना सराव करणार प्रसन्न सर आपले खेळाडू थोडेसे बाउंड्रीच्या आतमध्ये घ्या जेणेकरून गोलंदाज तयार पुण्यात पाहिजे अभि दाभाडे. स्ट्रायकन तयार आहे जयेश सईद. मात्र जयेशने आपण पाहिले गेलं तर एका बाजूने धावा बनवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. त्याला माहिती आहे जे चांगले चेंडू त्या चांगल्या चेंडूंवरती एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या. जे खराब चेंडू मिळणार आहेत त्या खराब चेंडूंवरती मोठे स्ट्रोक खेळायचे. 28 धावा धाफलकावर आहेत.
गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानामध्ये पुन्हा एकदा अभि राईट आर्म राऊंड द विकेट. खुलवा टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढला जाईल. जमीन समांतर खेळला फटका. गौरव इथे खूप दूरवरती आणि तिथे मात्र आपण पाहतो चेंडू थांबवलेला आहे. गुड एफर्ट दाखवले जात आहेत. आत्ताच्या 3 धावा ज्या आपण पाहतो ते मैदानामध्ये येणार आहेत आणि या 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 31 धावा. तीन षटकांचा आपण पाहतो खेळ संपलाय. धावलकावरती 31 धावा. ज्या धावलकावरती आपण पाहतो धावा नोंदवले गेलेल्या आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिले तर 3 फलंदाज देखील बाद झालेत. 10च्या सरासरीने आपण पाहतो धावा बनवले. स्पीड अप करा D11 टीम, कारण यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर एक लखपती क्रिकेटची स्पर्धा आज ज्यांच्या नेतृत्वामध्ये या स्पर्धेचं देखणं आयोजन उभं राहिलेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोणावळा शहराचे अध्यक्ष आदरणीय कमलशीलजी म्हस्के. आज आवर्जून विशेषतः जर आपण पाहिलं तर कमलशील भाऊबद्दल मी एक वाक्य जरूर सांगेल की कुठल्याही अपेक्षा न ठेवता फक्त क्रिकेटसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे ही मनामध्ये भावना ठेवून आपण पाहतो या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. विशेषतः भाऊंचा आणि क्रिकेटचा फारसा जवळपास काही संबंध कधी येत नाही, परंतु फक्त क्रिकेटचा मित्रपरिवार खूप मोठा आहे, त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून आज आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेचं आयोजन सुरू आहे. रिव्हरचा फटका आणि तिथे मात्र आपण पाहतोय उमेश धामानकर होईल बाद. क्रमांक 4 तो मैदानामध्ये घेऊन येतोय आणि धाबलकावरती 31 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण इथे मैदानामध्ये पाहिले गेले तर निश्चितपणे आपण पाहतोय पुन्हा एकदा गौरव दाभाडेच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलेला आहे. एक कट्टर गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा गौरव आणि आता पाहिजे संघ इथे पुन्हा एकदा अडचणी सापडलाय. न्यू बॅटर आकाश शिंदे. हा चेंडू इथे शफल होऊन खेळू काढला जाईल आणि तिथे मैदानामध्ये पाहते जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकला आकाश शिंदे. विकेट. मैदानामध्ये आकाश ज्या पावलाने आला त्याच पावलाने तो मागे निघून गेला. असं होतं ना कधी कधी ज्याच्याकडून आपण अपेक्षा जास्त ठेवतो तोच अपेक्षावरती नेहमी उतरत नाही आणि तेच पाहायला मिळालं. आकाश आज मात्र शून्यावरती पास झाला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मयूर बिलारे. 5 फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय मैदानामध्ये बाद झालेले. संघाचा अर्धा डाव कोसळलेला आहे. एका बाजूला जयेश सईद आहे ज्याने एका बाजूने तो मैदानामध्ये उभा आहे आणि जयेशला माहिती आहे आज माझ्या संघाचा इथे कणा मोडलेला आहे. या मोडलेल्या कण्याला संघ माझा थोडासा कोलमडून पडलाय. माझ्या संघाला मला आता उभारी द्यायची आहे आणि त्यासाठी मला शेवटपर्यंत मैदानामध्ये उभं राहणं गरजेचं आहे. लोअर फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट. खुलवा टप्प्याचा बॉल
ऑन साईडला आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल. चेंडूची ती फेकी होतीये आणि तोपर्यंत आपण जर पाहिले गेले तर एक सिंगल इथे येणार आहे. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 32 धाबा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना वैवर्ष लाभले 32. जगावं कसं आहे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं ना हे आम्हाला छत्रपती संभाजीराजांनी शिकवलं. हा चेंडू वाईट बॉल. अवांतर धाव इथे मैदानाच्या मध्ये येईल आणि या अवांतर धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 33 धावा. स्पर्धेचं जर आपण इथे पाहिले गेले तर आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आणि लोणावळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहिला. रिव्हरचा फटका तिथे मात्र आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. चेंडू डॉट. धावफलक इथे स्थिर आहे. धावफलक आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये खोलवट टप्प्याचा बॉल. चेंडू हवेत. अजित दाभाड इथे खूप दूरवरती आहे. सिंगल तर आपण पाहतो मैदानाच्या मध्ये दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि चेंडूची फेकी झाली आणि तिथे काय होणार आहे. हो गई गलती, हो गई भूल. इथे विकेट. फलंदाज होईल बाद मयूर भिलारे. तो नथू दाभाडे. खोलवट टप्प्याचा बॉल आणि जयच्या रडार मध्ये चेंडू फेकून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार आहे. चाळीस धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतो धावा नोंदवल्या गेल्यात आणि इथे माना की तू शेर है लेकिन हम भी शिकारी है. क्लीन बोल्ड. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुन्हा त्या स्थिर असणार आहे. नथू दाभाडे ज्या प्रकारची गोलंदाजी करतायत
पहिल्या चेंडूमध्ये जर आपण पाहिलं जयेशच्या बॅटमधून आपण पाहिले मोठा षटकार आला, परंतु पुढच्या चेंडूवरती नथू दाभाडे त्यांनी डगआउटचा रस्ता दाखवलेला आहे. खोलवट टप्प्याचा बॉल. आता मात्र आपण पाहतोय अभि दाभाडे चेंडूच्या खाली आणि तिथे जबरदस्त खेळ. नथू दाभाडे हा चेंडू त्याला चेंडू मुपाती खेळून काढला जाईल. अजित आपण पाहतोय मैदानामध्ये चेंडूला ते अडवतोय. एक धाव इथे आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिजे डबल कव्हरती 41 धावा. गोलंदाज तयारी आपण पाहतोय पुण्याच्या मैदानामध्ये नथू. ओहो चेंडू मात्र पहा इथे जोरदार बॅट इथे फिरवली, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू ते डॉट असेल. डबल कव्हरती 41 धावा. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. अक्षय आणि दिनेश ही जोडी मैदानाच्या मध्ये. ओ हा चेंडू मात्र पहा इथे जोरदार बॅट फिरवली. चेंडू मात्र तिथे आपण पाहतोय डॉट. धाफलक किती मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिले गेले तर 42 धावा. बॅटची कडा आणि तिथे मात्र आपण पाहतोय चेल मात्र आपण पाहतोय होऊ शकलेलं नाहीये. तोपर्यंत पहा मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल एकेरी दुहेरी धावा इथे मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. फटका आपण पाहतोय खेळून काढला जाईल. तिथे मात्र आपण पाहतोय पुण्याच्या चेंडूला अडवला जातोय. एकेरी दुहेरी धावा. दिनेश मालवट यांना माहिती आहे की या चेंडूवरती धावा घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला यानंतर गोलंदाजी करायची आहे. आपण यापूर्वीची एक मॅच पाहिली आहे. 25 धाब्यांमध्ये देखील खऱ्या अर्थानं फलंदाजांची दमछाक होताना आपण पाहिलेली आहे. पुन्हा पाहिजे गोलंदाज तयार. मनोज दाभाडे राऊंड द विकेट. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये. अभि दाभाडे चेंडू कव्हर करेल. सिंगल तर मैदानाच्या मध्ये आली. फेकी जबरदस्त आहे. अचूक फेकी पाहायला मिळाली आणि तोपर्यंत आपण पाहतो घेतलेली सिंगल आहे. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने 45 धावा ज्या धावलकावर तिथे असणार आहेत. ओहो हा चेंडू पण पहा इथे मैदानात क्रीजचा वापर करत चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. तिथे मात्र आपण पाहतोय विकेट. पहिला डाव मैदानामध्ये संपलेल्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावलकावरती 45 धावा.
सामन्याकडे तुम्हाला आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा एकदा घेऊन जाईल. पहिल्या डाव इथे संपलेल्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावाच्या इथे असणार आहेत त्या सामन्याकडे आपण पाहतो मैदानामध्ये तुम्हाला पुन्हा घेऊन जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण पाहिलं षटक क्रमांक पहिलं जे मैदानामध्ये आपण पाहतोय घेतली जाणार आहे आणि षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं मैदानामध्ये घेऊन येईल तो दिनेश मालपोटे. आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झालेत. एका बाजूला जर पाहिलं तर मनोज दाभाडे, दुसऱ्या बाजूला आकाश दाभाडे. क्रिकेट आपण आणि क्रिकेटचा रंगलेला देखणा हा सोहळा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तर मैदानामध्ये येते. विकेट आली. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होणार आहे तो नथू दाभाडे. चालू असणारी मॅच जर आपण इथे पाहिलं कमीत कमी 25,000 रुपयाचा सामना जो सुरू आहे तर जास्तीत जास्त 1 लाख रुपयाचा सामना जो आपल्याला इथे मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा त्या मैदानामध्ये दिनेश मालपोटे. स्ट्राईक ऑन नथू दाभाडे. यावेळी मात्र आपण पाहतोय थोडासा रनअप मध्ये चुकी होतीये. डेड बॉल पंचाने मात्र इथे घोषित केलेलं आहे. संघर्ष नायक चषक आणि आपण पाहतोय आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये कोणता संघ असा असेल की जो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. एका बाजूला पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट क्लब कोटेश्वरवाडीचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला इथे कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून नथू दाभाडेच्या बॅटमधून चेंडू हा चेंडू पुन्हा एकदा जो लगाता है खड़े खड़े चौके. नथू दाभाडेच्या बॅटमधून आपण पाहतो आलेले स्ट्रोक आहेत. हा चेंडू पण दाबायचा जमीन समुद्र फटका देखील काढला जाईल. धावेसाठी मात्र आपण पाहतोय होकार नकार होकार नकार सुरू होता. शेवटी होकार आला आणि तोपर्यंत घेतलेली सिंगल आहे.
संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 11 धावा. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये दिनेश. हा चेंडू खुलवट टप्प्याचा बॉल पुण्यात आपण पाहतोय धावेसाठी इथे नकार मैदानामध्ये कळवला जाईल, परंतु तिथे नशीब बलवत्तर आहे. धावेसाठी नकार आपण पाहतोय मैदानामध्ये कळवलेला आहे. आता पाहिजे मैदानामध्ये पुन्हा एकदा मॅच घडी तुम्हाला घेऊन जातोय दिनेश मालपुडे. इथे आपण पाहतोय तयार असेल पुन्हा एकदा उजव्यात आणि स्ट्राईक ऑन आकाश. हो यावेळी मात्र आपण पाहतोय निश्चितप्रमाणे LBW विकेट. नवीन फलंदाज जो आता मैदानात दाखल ते होणार आहे न्यू बॅटर आशिष दाभाडे. तीस चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 35 धाव्यांची गरज आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक दुसरं घेऊन सुमा दौंड जो आता मैदानात पाहिजे गोलंदाजीसाठी ते तयार असणार आहे. हा चेंडू इथे मात्र पॅकफुटला जाऊन चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल. संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेलं तर धावफलक 11 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडू मात्र आपण पाहतो इथे डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. आता कुठेतरी आपण पाहतो मैदानामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू इथे मैदानामध्ये डॉट. धावफलक इथे स्थिर असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय ते मैदानामध्ये दुसरं प्रगती पथावरती असताना लागोपाठचे 2 चेंडू इथे डॉट आलेले आहेत. धावफलक इथे स्थिर असणार आहे. सुमा दौंड आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेला आहे. मातीची खेळपट्टी असेल तर भल्या भल्या फलंदाजांना नाचवण्याची ताकद सुमाने सातत्याने ठेवलेली आहे आणि तो संघर्ष आज सुमाला पुन्हा करायचा आहे. हलकेताना चेंडू तिकडून काढला जाईल. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडू मात्र इथे कव्हर करतोय. सिंगल तिथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील मैदानामध्ये घेतली जाते. 2 धावा तिथे मैदानामध्ये येणार आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावर आहेत. 33 धाव्यांची गरज हे समीकरण आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानामध्ये पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना सोमा तयार आहे. आता मात्र आपण पाहतोय बॅटची कडा जरूर होती तिथे मात्र बाळकृष्ण धामणकर यांच्या हातामध्ये चेंडू येऊ शकलेला नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर 13 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानामध्ये पुन्हा एकदा. पुढे सरसावत नथू दाभाडेच्या बॅटमधून डान्सिंग डाऊन द विकेट.
ओ अप्पर कट डीप पॉइंटला चेंडू, एक टप्पा घेत. दोन षटकांचा खेळ संपला आणि धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 23 धाबा, 23 रन. 24 चेंडू शिल्लक आहेत, 23 धाबा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. मैदानात आपण पाहतोय पुन्हा एकदा दिनेश मालपटेच्या हातामध्ये चेंडू मात्र असणार आहे. स्ट्राईक वरती आशिष दाभाडे. हलकेतून आपण पाहतो चेंडू तिकडून काढला जाईल. जमीन समांतर आपण पाहतोय मात्र खेळलेला फटका सिंगल तरी ती आलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी ते नकार जो मैदानामध्ये आपण पाहतो कळवला जाईल. एक धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने 24 धावा धाबलकावर आहेत. स्वराज्य स्पोर्टला बुरसे आणि D11 संघ म्हटलं ना, पूर्वी आपण पहा नेहमी म्हणत असतो पहा एका जंगलामध्ये दोन वाघ कधीच राहू शकत नाही. तसे हे दोन संघ आहेत जे नेहमी जिंकण्यासाठी ओळखले जातात. हा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन चेंडू घेऊन काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, अक्षय चेंडूच्या खाली. परंतु नथू दाभाडे त्या मैदानामध्ये बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दाखल त्या मैदानामध्ये होणार आहे पिनू. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल पुन्हा एकदा मैदानामध्ये दिनेश मालपोटे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपण पाहतोय मैदानामध्ये केला जातोय. शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट, डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन काव कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग, हे सेजवलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दिनेश मालपोटेने. स्ट्राईक ऑन पिनू. हा चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये केला जाईल. चेंडू मात्र आपण पाहतोय इथे डॉट आलेला आहे. धावल किती स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती 24 धावा धावलकावरती. समीकरणाकडे तुम्हाला मी घेऊन जाईल पुन्हा एकदा. 21 चेंडू 22 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हा चेंडू इथे पिनूच्या बॅटमधून ऑन साइडला टिपला जाईल. संपला इथे. आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आबी दाभाडे. स्वप्न जर पाहिलेलं आहे संघर्ष नायक या चषकाची आपल्याला सेमीफायनलची मॅच खेळायची आहे, फायनल खेळायची आहे, लखपती व्हायचं आहे. परंतु ते लखपती होण्यासाठी
तुम्हाला त्या स्पर्धेच्या नावाप्रमाणे तितकाच मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे. दिनेश मालपुटेचं मी विशेष कौतुक करेल. आजच्या दिवसभरात सर्वाधिक जास्त विकेट घेणारा गोलंदाज दिनेश मालपुटे. आता ही 4थी विकेट घेतलेली त्याने. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो केला जाईल. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. सिंगल तरी ती आलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न डेंजर एंडला अभि, परंतु 2 धावा. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ हरणाच्या गतीने चित्त्याच्या चपळाईने 2 धावा तिथे पळून पूर्ण केले जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 26 धावा. डबल कव्हर आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये पुण्यात आपण पाहतो थोडंसं बदल इथे केला जाईल. स्ट्राईक ऑन अभि दाभाडे. डबल कव्हरती 26 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना ओहो चेंडू पडला. दिशा बदलली. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसणार आहे. चेंडू मात्र तिथे व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जी आपण पाहतो ते मैदानामध्ये जी येणार आहे आणि या अतिरिक्त धावेने संघाचं धावलक जर आपण इथे पाहिले गेलं तर 27 धावा आहेत. शांतता आपण पाहिले गेलं तर चौफेर ही शांतता आहे आणि ही भयान शांतता. परंतु ही शांतता अशांत करण्याचा प्रयत्न कोण करेल याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. ओहो स्वीप करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहतोय कळवलंय की हा चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. लेग बायच्या रूपानं इथे मैदानात आपण पाहतोय आलेली सिंगल आहे. LBW विकेट हा नियम देत असताना खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. चेंडू कुठे पिच झालेला आहे, चेंडू कुठल्या दिशेने चालाय, चेंडूची उंची किती आहे, आणि 18 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू 18 हे समीकरण आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये असणार आहे पुन्हा एकदा मयूर भिलारे. हा देखील आपण पाहतोय एक रायझिंग स्टार मैदानामध्ये आपण मैदानामध्ये पाहतोय. स्वराज्य क्रिकेटला बुरसे या संघाला मात्र आता सांगायची गरज नाहीये की या धावा देखील आम्ही रोखू शकतो, आम्ही देखील विजयाचा झेंडा फडकू शकतो, आम्ही देखील स्वप्न पाहिलेली आहेत. APJ अब्दुल कलामांचं सुंदर वाक्य आहे, स्वप्न 3 असतात जी माणसाला झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी माणसाला झोपा येऊ देत नाही. हा चेंडू तर आपण पाहतो निघून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती आहे. सिंगल तरी ती आली. दुसरा धाब्याचा प्रयत्न होईल का? पाहिजे तिथे नकार कळवलाय. एक धाव आली आणि या एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल डबल कव्हरती 29 धावा. 17 चेंडू शिल्लक आहे आणि 17 धाव्यांची अजूनही गरज आहे. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेट म्हटलं की जोश, क्रिकेट म्हटलं की जिद्द, क्रिकेट म्हटलं की मेहनत, क्रिकेट म्हटलं की कष्ट, क्रिकेट म्हटलं की संयम, क्रिकेट म्हटलं की जीत आणि क्रिकेट म्हटलं की हार. आज तोच क्रिकेटचा आपण पाहतोय देखणा 16 संघर्ष नायक चषक 2024. कमलशील भाऊ मस्के यांच्या नेतृत्वामध्ये आजच्या आपण पाहता चुल्ले ते कट केला जाईल. फक्त चुल्ला दिशा दिली आहे तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एक धावी ते मैदानाच्या मध्ये येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचेल. तीस धावा ज्या धावलकावरती ते असणार आहेत. 16 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे. थोडीशी घाई करा. 16 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो पुण्यात तयार असलेली मैदानाच्या मध्ये तो मयूर. स्ट्राईक ऑन इथे मैदानात आपण पाहतोय पुन्हा एकदा अभि दाभाडे. ओ यावेळी पाहिजे हुक केला बॉलला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती.
चेंडूला पाठवलाय. चौतीस धाबा, 15 चेंडू शिल्लक, 12 धाब्यांची गरज आहे. ओहो, जोरदार बॅट आपण पाहतो यावेळी मात्र फिरवली गेली, परंतु बॅटवरती चेंडू हा येऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतो ती स्थिर असणार आहे. स्कोरकार्ड वरती धाबा 34 धाबा धाबल कव्हर आहेत. 14 चेंडू शिल्लक, 12 धाब्यांची गरज. पुन्हा धाबायचा गोलंदाज तयार आहे. ओहो, हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र तिथे डॉट. कबड्डीवरती मात्र सर्वांच्या नजर आहेत, कारण त्यांना माहिती ही जोडी मैदानामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत समोर तेवढा बॉल फेका बाहेर. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतो पुण्याच्या मैदानाच्या मध्ये मयूर. मॅच अजूनही मात्र दोन्ही संघाकडे समान झुकलेली आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान एलबीडब्ल्यू विकेट. बिग सामन्याकडे मी तुम्हाला इथे घेऊन जातोय. आता जर आपण इथे पाहिले गेलं तर धाबलकावरती धाबायच्या आहेत त्या 34 धाबा, शेवटचे 12 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 12 हे समीकरण असेल आता मैदानाच्या मध्ये. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये असणार आहे जयेश शिलार, जयेश सईद जो मैदानामध्ये आपण पाहतो दाखल इथे होणार आहे. या खेळाडूवरती सर्वांच्या नजर आहेत. आता न्यू बॅटर जर आपण पाहिलं तर गौरव दाभाडे नॉन स्ट्राइक एंडला. स्ट्राइक वरती आशिष वरची जबाबदारी थोडीशी वाढलेली आहे. 5 फलंदाज डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. या विकेट वरती सर्वांच्या नजर आहेत. हा चेंडू आपण पाहतो केंद्र चेंडू खेळून काढला जाईल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. सिंगल इथे आली आणि काय होणार आहे, विकेट. गौरव आला. धक्का क्रमांक 6 आहे. संघाचा अर्धा डाव कोसळलेला आहे. संघाचा कणा इथे मोडलेला आहे. आता पाहिजे या संघाला उभारी देण्याचं काम कोण करणार आहे. लोणावळ्याचा विराट कोहली, सुधीर शेलार यांचा शुभागमन झालेला आहे. विशाख नारायण यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सामन्याकडे जाऊया मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा नवीन फलंदाज दाखल झाला इथे अजित दाभाडे. संघ मात्र आपण पाहतोय थोडासा इथे अडचणी जो सापडलेला आहे. जयेश तयार आहे. स्ट्राइक ऑन आशिष उर्फ लाडू.
कट केल्या बॉलला पॉइंटच्या दिशेने धावेसाठी होकार नकार होकार नकार. धावबाची संधी आहे. बाळकृष्ण धामणकर मात्र चेंडू सोबत खेळत राहिलेत. काय झालंय? जीवदान आलेलं आहे. काटेकी टक्कर मैदानामध्ये सुरू आहे. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅच कुठे जाणार आहे? एका बाजूला D11 आहे, दुसऱ्या बाजूला स्वराज्य क्रिकेटला बुरसे. दोन्ही संघ तोडी सोड आहेत. मॅच मैदानामध्ये अजूनही रंगलेली आहे. रंगात रंगला खेळ आणणाऱ्या मैदानामध्ये पाहिजे. क्षेत्ररक्षण थोडासा बदल होईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज जयेश. स्ट्राईक ऑन आशिष दाभाडे. 34 धावा धाफलकावर आहेत. हा चेंडू मात्र आपण पाहतो टीप कव्हर खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती चेंडूला थांबवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा तर आल्यात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा जर आपण इथे पाहिलं 37 धावा ज्या धावफलकावरती असणाऱ्या शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 9 आणि 9 धाव्यांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 9 हे समीकरण आहे. क्वार्टर माइलची मॅच. जो संघ जिंकेल तो संघर्ष नायक चषक एक तरी मानाचा कर्ण हातामध्ये मिरवणार. हा चेंडू मात्र आपण पाहतो सोडून दिला जाईल. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये येते. संघाचा कणा मोडलेला आहे परंतु आशिष दाभाडे एका बाजूने मनगडाची ताकद दाखवतोय. अडला आशिल हजारदा, पडला आशिल हजारदा. पराभवाच्या भयान रात्री रडला आशिल हजारदा. झाले गेल्या विसर. मुठावळ अश्रू आवळ. लक्षावरती रोख नजर. अजून एक प्रयत्न कर. एक एक प्रयत्न करायचा आहे. पुढे जाऊन पाहतो चेंडू मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जाईल. एक धाव तर मैदानामध्ये पाहिजे ती घेतली जाईल आणि ते काय कळवलंय? हा चेंडू नो बॉल. ओव्हरस्टेपिंग नो बॉल इथे मैदानात दिलाय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत 40 धावा. 9 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. उघडा डोळे पाणी. आता आलाय फ्री हिट. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. जयेश. स्ट्राईक ऑन अजित दाभाडे. हा चेंडू पण पाहतो मैदानामध्ये अप्पर कट. बाळकृष्ण धामणकर चेंडू मात्र इथे अडू शकत नाहीये. सिंगल तर आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. अजित अजित आणि तिथे काय होणार आहे? विकेट. फलंदाज होईल बाद. संघाचा अर्धा डाव डगआउट पर्यंत पोहोचलेला आहे. नवीन फलंदाज दाखल होईल प्रवीण शिंदे. 7 फलंदाज बाद झालेत. 8 चेंडू शिल्लक आहे. 5 धाव्यांची गरज आहे. ओळखलत का सर मला? पावसात आलंय कोणी? कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी. गंगामाई आली गेली घरट्यात राहुणी. मोडून पडलाय संसार सारा तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवूनी पुन्हा एकदा लढ म्हणा. शेवटचे 8 चेंडू 5 धाव्यांची गरज. प्रवीण शिंदे स्ट्राईक ऑन तयार. हा चेंडू आपण पाहतोय सरळ बॅटने फटका घेऊन काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूर मारती. यस प्रवीणच्या बॅट मधून
6 चेंडू आता शिल्लक आहे. जिंकण्यासाठी एका धावेची गरज. स्पर्धेचा नियम आहे. सामना क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो पुन्हा थोडंसं बदल केला जाईल. आशिष दाभाडे स्ट्रायकर तयार आहे आणि 6 चेंडू एका धावेची गरज. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. 6 चेंडू मध्ये 36 होतात. 6 चेंडू मध्ये कधी कधी एकही होत नाही. सामना कंपल्सरी चेस. स्पर्धेचा नियम आहे. अगदी हलक्यासानं आणि सेमीफायनल मध्ये दाखल झालाय पैलवान शामभाऊ दाभाडे स्पोर्ट क्लब कोटेश्वरवाडी. अभिनंदन.